नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत असं वांग्याची भाजी। तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता। अगदी न आवडणारे हे आवडीने खातील अशी चविष्ट बनली जाते। रेसिपी खूप सोपी आहे। संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे। ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल। तेल छान कडकडीत गरम झालं की घालायची आहे मोहरी। त्यानंतर घालायचं आहे जिरे, कढीपत्ता। आता याच्यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे, तो घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। एक अर्धा मिनिट ठेचा परतल्यानंतर कांदा घालून कांदाही छान असा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे बारीक कट केलेला टोमॅटो घालून टोमॅटोही छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊसूद असा तेलामध्ये शिजल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ। आता हे सर्व मसाले हे तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट, तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले कूट छान असं एक अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे कट केलेले वांग। तर इथे मी असं लांब वांग कट करून घेतले। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्या छोट्या छोट्या पुडीही करून घेऊ शकता। वांग घातल्यानंतर संपूर्ण भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया। सर्व भाजी इथे तुम्ही पाहू शकता परतून घेतली आणि काय सुरेख रंग दिसत आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून या झाकणावरती 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि आपल्याला 2 मिनिटं छान अशी भाजी वाफवून घ्यायची आहे। 2 मिनिटानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडीशी अशी परतून घ्यायची जेणेकरून खाली कढईला चिकटणार नाही। भाजी परतून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अजून 1 मिनिटभर आपल्याला ही भाजी पाणी न घालताच वाफवून घ्यायची आहे। 1 मिनिटभरानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे जे ताटावरील गरम पाणी आहे, त्याच्यातील इथे मी अर्धी वाटी पाणी ह्या वांग्यामध्ये घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर ही अशी जास्त पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता। सर्व भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 4 मिनिटं भाजी छान अशी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी 4 मिनिटानंतर अगदी व्यवस्थित अशी ही भाजी शिजली गेलेली आहे। तर मी इथे अशीच रसरशीत भाजी ठेवणार आहे, जास्त घट्टसर ही भाजी बनवणार नाही। ती आता गार झाली की अजून थोडीशी ती घट्ट होईल। त्याच्यासाठी बघा या स्टेजला इथे मी गॅस बंद करणार आहे। भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता आपली चमचमीत अशी ही वांग्याची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघता येतील। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।